नांदेडच्या नरसी नायगाव येथे श्रीमंत भगवान बालाजी यांच्या शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या थाटामाटात चालू असून मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवादरम्यान भगवान बालाजी मंदिरास एका भाविकेकडून चांदीचा दरवाजा तर निकुंज पवनकुमार गादेवार यांच्याकडून पालखी भेट देण्यात आली आहे। या महोत्सवात वेगवेगळ्या ठिकाणाहून पालखी पदयात्रा सोहळा दाखल होत असून दैनंदिन वाहन सेवा म्हणून 9 दिवस वेगवेगळ्या वाहनांची पालखी मिरवणूक निघत असते। आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी भगवान बालाजी मंदिराचे प्रसिद्ध उद्योजक शक्करवार सावकार यांच्याकडून दिवसभराची पूजा संपन्न झाली। यात विधिवत पूजा, आरती, प्रसाद आणि गरुडवाहन सेवा संपन्न झाली। या सेवेला जिल्हाभरातील हजारो भाविक सहभागी झाले होते। यानिमित्ताने ठिकठिकाणी चहा फराळाचं वाटप करण्यात आले। गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदाच्या गजरात भाविक तल्लीन झाले होते। आणि दररोज नायगाव येथून नरसीला पालखी ज्याच्यात बालाजीची मूर्ती आहे व पादुका आहेत, अशा तऱ्हेने जवळपास 200 ते 250 लोक दररोज पायी येत आहेत। आणि आज कासराळीहून सुद्धा एक दिंडी येणार आहे 4 वाजता, 400 लोकांची जवळपास। आणि आजचं इथलं गरुड वाहन आहे, गरुड वाहन आता लगेच निघणार आहे। भाविकांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी दर्शन घेऊन आशीर्वाद, बालाजीचा आशीर्वाद घ्यावा व हे जे प्रति तिरुपती बालाजी म्हणून सध्या प्रसिद्ध होत आहेत त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा। चांदीचा दरवाजा करायचा जाहीर केल्यानंतर लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन चांदीच्या दरवाजासाठी चांदी जमा करून दिलेली आहे आणि चांदीचे दार तयारही झालेले आहे, 1-2 दिवसात बसवण्यात येईल। दसऱ्यानिमित्त व नवरात्र निमित्त सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा व भगवान बालाजीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव आहे, राहील। हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।